किती छान. ऑल्सो मी माझी नवीन ज्वेलरी डिझाईन पण सुरू करतेय. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. या इजंट इट एक्साइटिंग. तुझं काम क्लासी आणि बेस्टच असणार आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. ऑफकोर्स. पण मला सांग, तुझी ज्वेलरी जी आहे ती हाय एंड आहे ना, म्हणजे रस्त्यावर किंवा ट्रेन मध्ये विकण्यासारखी नाही ना? अर्पिता ताई, हा काय प्रश्न आहे का? ऑफकोर्स येस. माय टार्गेट ऑडियन्स विल बी क्लासी अँड रिच पीपल ऑलवेज. वाव. सॉरी, म्हणजे मी यासाठी विचारलं की रोहनच्या आईला किंवा त्याच्या बहिणीला जसं आवडतं तसं नाहीये ना. कम ऑन, यू नो ना, माझी आणि त्यांची चॉईस खूप डिफरंट आहे, खूप वेगळी आहे. येस, असणारच आहे ती. पण तू आता पहिल्यासारखी होणार आहेस, पार्टी क्वीन, फुल ऑफ लाईफ. छान, मस्त. अदू, तू लग्न झाल्यापासून तुझ्या फ्रेंड्सना भेटली नसशीलच ना? आता तू तुझ्या फ्रेंड्सना पण भेटशील. वाव, किती छान ना. आय नो राईट, आय मिस माय फ्रेंड्स अ लॉट. बट यू नो व्हॉट, मी माझ्या सगळ्या गडबडीत होते ना, लग्नाच्या गडबडीत, आणि मग नंतर फॅमिली बरोबर ऍडजस्ट करणं वगैरे. अगं, ते सगळं असणारच आहे, पण फ्रेंड्सच्या टच मध्ये राहणं पण गरजेचं आहे. तू तुझं सोशल लाईफ नको असं वाया घालवूस. प्लीज त्यांच्या टच मध्ये राहा, नाही तर आयसोलेट होशील. काय होतं माहितीये, मुली लग्नानंतर आहेत ना, हीच मोठी चूक करतात. स्वतःला विसरून जातात त्या संसाराच्या मागे आणि टिपिकल हाऊसवाईफ होऊन जातात. तुझ्या सासूचंच बघ ना, कसली टिपिकल हाऊसवाईफ आहे ती, कटकटी बाई. तुलाही तसंच व्हायचंय का? ए हॅलो, नो, नॉट ॲट ऑल. मी जगात दुसरं काही होईन, पण त्यांच्यासारखी अजिबात नाही होणार. प्लीज प्लीज. थँक गॉड. हे बघ अदिरा, तू आहे ना, तुझा आधीचा लाईफ रिझ्यूम कर, फ्रेंड्सच्या टच मध्ये राहा. तू एक काम करते का, तू 31st ची पार्टी का नाही अरेंज करत तुझ्या घरी? म्हणजे आता सध्या हाऊस पार्टीज चालतात ना. पार्टी, व्हॉट अ ग्रेट आयडिया यार. ऑफकोर्स आय कॅन डू दॅट. ओ माय गॉड, आय कॅन डू दॅट. थँक यू सो मच.